महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नवी मुंबईतील कामोठ्यातील एका इमारतीच्या घरामध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला होता। घरातील दोन्ही मृतांची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता। मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण आहेत। नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये 2 मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला होता तेव्हा घरातील एलपीजी गॅस लीक असल्याचं आढळून आलं। दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले होते। ही घटना हत्या की आत्महत्येची आहे याचा शोध पोलीस घेत होते। पोलिसांकडून सोसायटीचे सीसीटीव्ही पाहण्यास सुरुवात करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। कामोठे येथे घरात आई आणि मुलाची हत्या झाल्याच्या घटनेबाबत या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। क्राइम ब्रांचकडून आरोपींची चौकशी सुरू आहे। गीता जग्गी आणि जितेंद्र जग्गी यांची काल हत्या झाली होती। कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम सोसायटीमधील राहत्या घरात दोघांचे मृतदेह काल रात्री आढळून आले होते। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।